हरी
देववसची 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 पुरबावी वासना पुरबावी
समागच्छति सन् त्याची घडावी संगती आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना धर्मधन समन्वित परमार्थ परायण भाविक सज्जन हो आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये गेल्या 23 वर्षांच्या पासून सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या 23व्या वर्षाच्या सप्ताहाचा आजचा हा 7वा दिवस विठ्ठल तर या 7व्या दिवसाची सेवा या ठिकाणी होते आहे. आपण गेल्या 23 वर्षापासून हा सप्ताह प्रारंभ करून आज तागायत सुरू ठेवलेला आहे. मी सांगत असतो की आपल्या हिंदुस्थानामध्ये प्रारंभ करणारे कार्यक्रम खूप असतात. प्रारंभ मोठ्या डामडौलात केला जातो, पण त्याचं सातत्य टिकविणारे फार कमी असतात, फार थोडे असतात. तर आपण खऱ्या अर्थानं या अखंड हरिनाम सप्ताहाचं सातत्य आजवर टिकून ठेवलेलं आहे. म्हणून आपण बडभागी आहात, धन्यवादाला पात्र आहात. आणि या सभा मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये आपण सर्व कीर्तन श्रवण करण्यासाठी उपस्थित झालात. तर सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे कीर्तन करताना कीर्तन एकाचा विषय नसतो, एकट्याचा विषय नसतो. म्हणून कीर्तनाला साथ करणारे जेवढे असतात, जेवढे म्हणून असतात ना, सर्व गायक वृंद, पखवाज वादक, पेटी वादक, हे सर्व जे काही असतात ना, या सर्वांच्या संगतीमध्ये, सर्वांच्या साथीनं कीर्तनाचं प्रयोजन शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं जात असतं. आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, साधुवाद देतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठल आज 7वा दिवस आहे, त्या अनुषंगानं
आपल्या परंपरेमध्ये परंपरांनुसार मागणी पर प्रकरणातला अभंग सेवेसाठी घ्यायचा असतो आणि त्याच अनुषंगानं जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणी पर प्रकरणातला आणि संतांच्याकडे मागणी करणारा असा हा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु म्हटल्यानंतर जगद्गुरु जगताचे जे गुरु आहेत, हे संपूर्ण जगताचे जे गुरु आहेत आणि या जगतात जे राहणारे आहेत, पर्यायाने ते त्यांचे शिष्यच असतात. तुम्ही माना किंवा नका मानू, पण जगद्गुरूंच्या ह्या जगताचे गुरु त्या जगात आम्ही वावरणारे असल्यामुळं आम्ही त्यांचे साहजिक शिष्यच असतो. आणि म्हणून गुरूंनी या ठिकाणी केलेला उपदेश आहे, गुरूंनी आपल्याला सगळं काही सांगितलेलं आहे, असा त्यांचा तो गाथा आहे. त्या गाथ्यामध्ये मागणी पर प्रकरणातले बरेचसे अभंग आहेत. 125च्या पुढे अभंग आहेत मागणी पर प्रकरणातले. पण जगद्गुरु तुकोबाराय आणि मागणी हे समीकरणच बसत नाही. का तर तुकोबारायांच्या सारख्याने मागणं हे योग्य वाटत नाही. आणि नवे नवे तुकोबारायच असं म्हणतात की काही मागायचं झालं तर ते आमच्या दृष्टीने अनुचित असतं. आम्हाला मागणं आमच्या परंपरेमध्ये आम्हाला ते दर्शवित हे सांगतं की काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वाढ वडिलांची रीत भात आहे, कुणाकडं काही मागायचं नाही. कारण मागणं पहा हे पूर्णत्वाला बाधक असतं. मागतो कोण? मागणारा कोण असतो? ज्याच्याकडे जे नाही ते तो मागत असतो. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीनं मागणं हेही योग्य नाही. मागणाराच असला, सदोदित मागत असणारा असला ना तर लोक त्याला किंमत देत नाही. अहो जाऊ द्या, उठलं सुटलं त्यांना तोच धंदा. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीनंही मागणं उचित नाही आणि परमार्थाच्या दृष्टीनं अध्यात्माच्या दृष्टीनं विचार केला तरी मागणं योग्य नाही. का तर अध्यात्माच्या दृष्टीनं मागणं हे आपल्या पूर्णत्वाला बाधक ठरत असतं. विठ्ठल म्हणजे आपण पूर्ण आहोत आणि मागतो. पूर्ण आणि मागणं हे एका ठिकाणी संभवत नाही. म्हणून अध्यात्माच्या दृष्टीनं मागणं हे बाधकच असतं. म्हणून सांगण्याचा आशय आहे की तुकोबाराय म्हणतात की आमच्या वडिलांची रीत आहे, ती आम्ही जोपासतो आहोत, ती आम्ही पाळतो आहोत. म्हणून मागणं हे आमच्याकडे जमतच नाही. भिक्षापात्र अवलंबने जळोजिने लाजीरवाने, हे तुकोबारायांचं ब्रीद वाक्य आहे. ते कुणाकडेही हात पसरणारे नाहीत. हात पसरणारे तुम्ही आम्ही असतो. कारण देवाने आम्हाला हात जणू काय तेवढ्यासाठीच दिले, दुसरे कशासाठी दिले नाही. हात तेवढ्यासाठी दिलेले आहे की मागण्यासाठी. हात पसरी जिने धिगताचे हात पसरी जिने धिगताचे
जीवनाला की जे हात पसरते. तुम्ही म्हणाल हात नाही पसरला तर आमचं कसं चालेल? म्हणजे हात पसरायचा आहे आपल्याला असा त्याचा अर्थ होतो. पण तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे की हात पसरणं हे योग्य नाही, त्याचं जिणं धिक आहे, त्या जिन्याला काही अर्थच नाही. बघा, ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की वामन भगवान प्रगट झाल्यानंतर त्यांनी त्रिपाद भूमी मागितली. एवढा मोठा देव असला तरी त्याला मागावं लागलं. याचा अर्थ असा की त्या बळीराजाची पत्नी आई म्हणते आहे की बरं झालं देवाला माझ्या मुलाकडे मागावं लागलं म्हणून मी भाग्यवान आहे. तर सांगण्याचा आशय आहे की देवाला जरी मागायची वेळ आली तरी ती योग्य नाही. म्हणून काही मागणे हे आम्हा अनुचित आहे. पण त्याच तुकोबारायांचे बंधू आहेत ना, ते बंधू असं म्हणतात, तुकोबारायांचे बंधू म्हणतात की काही मागणे हे करुणी उचित प्रेम घाले हृदयात. उचित करून आम्हाला काय द्यायचं ते द्या. भगवंत आणि तुकोबाराय यांच्यात असा संवाद आहे. तुकोबाराय ज्या वेळेला पंढरपूरला गेलेले असतात, पहा, तुकोबाराय पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताला वाटलं की तुकोबाराय आले आणि तुकोबारायांच्या परंपरेनुसार ते प्रत्येक वारीला एकादशीला तिथं जायचे आणि त्या पूर्ण परंपरेचे एवढे उपकार आहेत देवावर उपकार झाले त्यांचे. तर त्यांच्या परंपरेत कुणीही देवाकडे हात पसरला नाही, काहीच मागितलं नाही. सेवा तर खूप केली. प्रत्येक परंपरेतल्या प्रत्येकानं यावत आयुष्य भगवंताची सेवा केली, पण कोणीच काही मागितलं नाही. काही मागणाऱ्याची ती परंपराच नव्हती. आणि त्या परंपरेत तुकोबाराय ज्या वेळेला पंढरपूरला गेलेले असतात आणि गेल्यानंतर भगवंताच्या पुढ्यात जातात आणि दर्शन करतात. पहा, तुकोबारायांचे एवढे उपकार असतात ना, देवाला प्रत्यक्षात नजरेला नजर भिडवता येत नव्हती, एवढे उपकार होते. पहा, जसं ज्या वेळेला प्रभू राम सिंहासनावर आरूढ झाले आणि आरूढ झाल्यानंतर तो सगळा सोहळा पार पडल्यानंतर त्या हनुमंतरायांचा हात भगवंतांनी धरलेला आहे हातामध्ये आणि भरताला सांगता आहेत, भरताचा एक हात पकडलाय आणि भरताला सांगतात, देख भरत, हे भरत, या हनुमंतरायाचे आपल्यावर एवढे उपकार आहे तर आपल्या 72 पिढ्या ते उपकार फेडू शकणार नाही. एवढे उपकार त्या हनुमंतरायांचे आहेत. माझा सांगायचा आशय हा आहे की या परंपरेतल्या लोकांनी देवावर एवढे उपकार केलेले आहे की तुकोबारायांच्या समोर देव नजरेत नजर घालू शकत नव्हते, एवढे उपकार होते. कारण देवावर यांचे उपकार आहे. देवाला असं वाटायचं की या उपकारातून मी कधी यांचं ऋण फिडील, या उपकारातून मी कधी बाजूला होईल. मग केव्हा होऊ शकतो मी? यांना काही दिलं तरच ना. आणि हे तर मागतच नाही, त्यांचा स्वभाव आहे ते मागत नाही. आणि यांना दिल्याशिवाय काही अंशी ऋणातून मुक्तता नाही. मग काय करायचं?
तर पहा भगवंताचं आणि तुकोबारायांचं त्या मंदिरामध्ये भगवान म्हणतात तुकोबा तुम्ही काही मागा ना, काही मागा ना. पुन्हा पुन्हा मागा मागा म्हटल्यानंतर तुकोबारायांनी काय म्हटलं, देवा काय मागायचं, आमची परंपरा मागण्याची नाही, मागतच नाही आम्ही कुणाकडे. आम्ही मागण्यासाठी नाही आलो, आम्ही सेवा करण्यासाठी आलोय. सेवा बघा, सेवा एवढी श्रेष्ठ आहे, सेवा करणं एवढं श्रेष्ठ आहे, देवाला ती ऋणी बनवते. विठ्ठल आजकाल सेवाच गायब होत चालली हो. सेवा व्रतच राहिलं नाही लोकांच्याकडे, सेवा नाही. आज आम्हाला आमच्या अधिकाराची जाण होते, पण आमच्या कर्तव्याची जाण होत नाही. आता कर्तव्याची जाण होत नाही याचा अर्थ आम्ही सेवा करायला पाहिजे आम्ही विसरून जातो. म्हणजे आज कर्तव्यावर आरूढ झालेले आपण आहोत, पण फक्त आपल्याला अधिकार क्षेत्र माहिती आहे, कर्तव्य क्षेत्र माहिती नाही. त्यापासून आपण दुरावत चाललो आहे. सेवा करणं हे आपलं काम आहे. सेवे लागी सेवक झालो. आपण सेवेलागी सेवक होतच नाही हो. काहीतरी करतो म्हणून करतो, पण सेवा याचा अर्थच काही वेगळा आहे. तुकोबारायांना भगवंतांना हे सांगायचं आहे की देवा आमचं काम आहे सेवा करायचं, परंपरेने आम्ही सेवा करीत आलो आहे, मागण्यासाठी आम्ही सेवा केली नाही. तुमचं आमचं कसं असतं, सेवा फार थोडी असते, मागणं खूप मोठं असतं. जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे की आपलं मागणं एवढं असतं म्हणे, जर आपण देवाकडे गेलो, देवाकडे असं मागतो, जसं उदाहरणार्थ सत्यनारायणामध्ये ते ब्राह्मण लोक संकल्प करतात. संकल्प केव्हा करतात, ते त्या सत्यनारायणाची पूजा मांडलेली असते, त्या पूजेतले जे सगळं साहित्य असतं ना, ते सगळं साहित्य असंच असतं, काहीही उपयोगाचं नसतं ते साहित्य. ज्या वेळेला तो दुकानदाराकडे जाऊन विचारतो की मला सुपाऱ्या पाहिजे, खारीक पाहिजे, हळकुंड पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, लगेच दुकानदार म्हणतो तुम्हाला ते पूजेसाठी पाहिजे का घरी खाण्यासाठी पाहिजे. बघा, म्हणजे त्या दुकानदारानं सुद्धा त्या वस्तू वेगळ्याच ठेवलेल्या असल्या पाहिजे. आणि म्हणून पूजेसाठी म्हटल्यानंतर अशा गुळगुळीत झालेल्या सुपाऱ्या, त्या हळकुंड, त्या खारका, अशा वस्तू दिल्या जातात आणि त्या देवापुढे ठेवायच्या, पूजा करायच्या. एक थोडासा प्रसाद म्हणून गुळाचा खडा ठेवायचा. अण्णा म्हणायचे की आम्ही काय करतो म्हणे, देवाच्या समोर एक असा काळा झालेला गुळ, त्या गुळाचा एक खडा ठेवतो, पण आमचा संकल्प एवढा मोठा असतो की तो संकल्प आगगाडी एवढा असतो, आगगाडी एवढा असतो. बघा, संकल्पच असा असतो आमचा, अस्माकंच कुटुंबानांच परिवारानाम क्षेम स्थैर्य आयुष्य आरोग्य बी वृद्ध्यर्थम. म्हणजे किती मोठा संकल्प झाला. देवाला काय दिलं आम्ही, काहीच नाही, काहीच किमतीच्या वस्तू दिल्या नाही आपण, पण संकल्प एवढा केला. तसं तुकोबारायांचं जीवन नाही आपल्यासारखं, त्यांचं जीवनच आहे खऱ्या अर्थानं. आणि ते तुकोबाराय म्हणतात देवा मी मागण्यासाठी नाही आलो. देवाला वाटलं तुकोबारायांना काहीतरी द्यायचंच आज. पुन्हा पुन्हा वारंवार तुकोबाराय देवाला नाही म्हणतात आणि देव म्हणतो काही माग, काही माग, काही माग. तर पहा तुमचं आमचं जीवन कसं आहे, आम्ही देवाकडे मागायला जातो, देव आम्हाला विचारितही नाही. आणि हे देवाकडे जातात तर देव यांना विचारतो. म्हणजे बघा, संतांचं आपलं जीवन कसं विरोधी टोकाचं असतं. एकाला देव म्हणतो घ्या आणि आपण म्हणतो द्या, हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. वारंवार भगवंताची विनवणी केल्यानंतर नाही नाही म्हणत असताना भगवान खाली उतरलेले असतात. तुकोबांना म्हणतात तुकोबा काहीतरी मागा हो, असं नका करू ना, काहीतरी मागा ना. तुकोबाराय प्रल्हादापासून सांगतात, दाखले देतात. प्रल्हाद तुकोबारायच होते अगोदर कृतयुगामध्ये, तेव्हापासूनचे दाखले देत देत भगवंतालाही सांगतात की काही मागायचंच नाही, मला देऊच नका. तर पहा भगवान म्हणतात नाही तुकोबा, मागावंच लागेल, तुमच्यासाठी नका मागू, मी देतोय ना म्हणून तुम्ही मागा. तर पहा त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही फारच यामध्ये आलात ना, तुम्ही देऊ केलंच हे ना, मला मागा मागा म्हणताय ना तुम्ही पुन्हा पुन्हा. मला मागायचं नव्हतं, पण तुमच्यासाठी मागायचं झालं तर मला काय द्यायला पाहिजे तुम्ही, ते अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात.
संगती संगती हो तुकोबा राय देवाच्या जवळ म्हणतात, देवा तुमच्या आग्रहा खातर मला नको आहे, पण तुमचा आग्रह एवढा जबरदस्त आहे आणि तो आग्रह असं म्हणतो आहे की काहीतरी मागा. मी द्यायला तयार आहे, ते मी घ्या, माझ्यासाठी मागा ना. तर मागतोय देवा, मला काय द्या? तर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देवानं ठाण मांडलेलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ना, आशाची संगती मला द्या. पा तुकोबारायांनी स्वतःसाठी काही मागितलं का? संत स्वतःसाठी काही मागतच नसतात. मग त्यांनी जे मागितलेलं असतं ना, त्यांचा मागण्याचा अर्थ हाच असतो की आपण सदोदित मागणाऱ्या माणसांनी शिकावं की देवाकडे काय मागावं. आपण शिकावं म्हणून तुकोबारायांनी संतांनी देवाकडे असं म्हटलं गेलं आहे त्यांच्याकडून. तर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. बघा या ठिकाणी तुकोबारायांनी कुणाची संगती घडावी? देवाची संगत घडावी. पहा, एक जीवनामध्ये देवाची संगत असावी आणि संतांची संगत असावी. तुकोबारायांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं संताचं लक्षण केलेलं आहे. ज्याच्या चित्तात देवाने वस्ती केलेली आहे ना, अशाची संगत घडावी. अखंड दया तुझी प्रीती दया तुझी भगवे दयाची संगती आगमी अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ नानी कंटाळा. पा अखंड दया तुझी प्रीती, आशांची संगत मला पाहिजे आहे. देव ज्याच्या चित्तात राहतो त्याची संगत मला मिळाली पाहिजे. कारण संगती कोणाची करतो आपण, कोणाच्या संगतीत आपण वावरतो, त्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. आपण जर चांगल्याच्या संगतीत राहिलो तर चांगलेच होणार, वाईटाच्या संगतीत राहिलो तर पतन उद्धार संघाचा महिमा. हा संघाचा महिमा आहे. पहा, हा संघाचा महिमा आहे. ज्याच्या संगतीत आपण वावरतो ना, तोच गुण आपल्याला लागतो, त्याच्यासारखी आपण होत असतो. पहा, जसं उदाहरणार्थ सांगितलं जातं की पोपट असतो, पोपट. आणि बघा तो पोपट, एका घरी असा पोपट असतो
की तिथं गेल्यानंतर तो सुस्वागतम सुस्वागतम असं म्हणतो तो पोपट. दुसऱ्या एका घरचा पोपट असतो, तिथं गेल्यानंतर तो म्हणतो बदमाश साले आए है, इसको पकडो इसको मारो. पोपट आहे ते, पण एकाकडचा पोपट असं बोलतो, एकाकडचा पोपट असं बोलतो. ज्या वेळेला जाणकाराच्या लक्षात आलं हा पोपट फारच वाईट बोलतो, इथं आल्याबरोबर याला ठेवतात कशाला, याला मारा. जो पोपट होता स्वागत करणारा, तो पोपट म्हणतो त्याचा दोष नाही, त्याचा दोष नाही. तो ज्या संगतीत राहतो, जिथं तो वाढतो, त्याचा संग त्याला लागलेला आहे, म्हणून तो असं बोलतो. म्हणजे सांगायचा आशय काय की हा जो संघ आहे, संघाचा परिणामच काही वेगळा असतो. हा पतन उद्धार संघाचा महिमा आहे. आपण ऊर्ध्व दिशेला जाण्याला संघच कारणीभूत आहे आणि अधोगतीला जाण्यालाही संघच कारणीभूत आहे ना. म्हणून आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे की आपली मुलं मुली कोणाच्या संगतीत राहतात. जर आम्ही हे शोधलं ना, त्याचा अनुभव त्याचा अभ्यास जर केला ना, तो चांगल्याच्या संगतीत राहतो का वाईटाच्या संगतीत राहतो, त्याच्यावरून त्याचं भवितव्य ठरत असतं. विठ्ठल पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. म्हणजे संगतीचा हा प्रभाव आहे. आणि संगत, साधूची संगत खूप चांगली असते. साधूच्या संगतीपेक्षा काही चांगलं नाही. साधूच्या संगतीत काय होतं, माणसाचा उद्धार होतो. साधूचे संगती तरुणोपाय, साधूच्या संगतीत तरुणोपाय होतो. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या संगतीत आपण लहानसे मोठे झालो, वाढलो, वावरलो ना, त्याचा निश्चित असर आपल्यावर पडत असतो. म्हणून चांगल्याच्या संगतीत राहायचे. बघा, एक चांगली अशी संगत असते, जसं आपण म्हणतो सुसंगती सदा घडो. सत्संगती आहे, काही कुसंगती आहे, काही विसंगती आहे. बघा, आणि सत्संगती आहे. आता काहींच्या जीवनामध्ये कुसंगत म्हणजे वाईटाची संगत आहे. वाईटाच्या संगतीत आम्ही कितीही चांगले असलो तरी वाईट होणारच. जसं एका पित्याने मुलाला सांगितलं की बाळ, तू कुणाच्या संगतीत राहतो हे मी अवलोकन केलं, त्यांच्या संगतीत राहू नको. नाही पिताजी, मी तसा नाही, त्यांचा कुठलाही गुण मी माझ्या अंगी लागूच देणार नाही. मुलगा वारंवार सांगायचा बापाला. बापाला काही खरं पटत नव्हतं. बापाने सांगितलं, हे बघ इकडे म्हणे, तू जाणारच आहे आता शाळेत कॉलेजला. त्यांनी एका पेपरमध्ये कोळसा दिला, कोळसा बांधून दिला. हा खिशात ठेव म्हणे, पुन्हा असं मला आणून दे म्हणे. आता तो कोळसाच आहे, कितीतरी वेळा खिशात हात जातो येतो, तो कागद फाटलेला आहे. तो चांगलाच पांढरा शर्ट, त्याला ते काळे डाग पडले. संध्याकाळी आल्यावर सांगितलं, का रे हे कपडे कशाने काळे झाले? म्हणे तुम्ही काय बांधून दिलं होतं पुडीमध्ये? मी काय बांधून दिलं होतं बघ म्हणे. काय त्याचं बघितलं तर तो कोळसा होता. आणि मग बापाने सांगितलं, तू जरी याला काही केलं नाही ना, तुझ्या संगतीत राहिला ना, तो त्या कोळशाने तुला काळं बनवलं. हा कोळशाचा असर आहे. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये असर पडतच असतो. कोणाच्या संगतीत आपण राहतो, संगतीचा असर पडतो. एवढंच नव्हे, ज्या हिऱ्याला एवढी किंमत असते, कोट्यावधी रुपयाचा तो हिरा, पण तो हिरा भंगून जातो ना. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. पा ढेकणाच्या संगतीत तो हिरा
आल्यामुळं तो गेला ना, लयाला गेला. त्या हिऱ्याला किंमत राहिली नाही. 5 कोटी रुपयाचा हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला आणि स्वतःची किंमत घालवून बसला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. म्हणजे कितीही चांगला असला सत्वशील, पण अशी संगत मिळाली तर तो लयाला जातो. ही कुसंगती आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये कुसंगती कधीच येऊ द्यायची नाही, कुसंगतीत कधीच पडायचं नाही. काही सुसंगती विसंगती असते, ही कुसंगती झाली. आता विसंगती असते. विसंगती अशी असते, जसं विसंगतीमध्ये थोडासा वेगळे पण वाटतं. जसं आपल्याला माहिती आहे की कैकई आहे आणि कैकईचा मुलगा भरत आहे, यांच्यामध्ये विसंगती आहे. विसंगती आहे. प्रल्हाद आहे, प्रल्हादाचे पिताश्री आहेत, जे देवाचं नाव कुणाला घेऊ द्यायचं नाही असं म्हणणारे होते. कुणाला घेऊही देत नव्हते, तेही घेत नव्हते. दुसऱ्यालाही देवाचं नाव घेऊ द्यायचं नाही असं त्यांचं जीवन होतं. पण त्यांचाच मुलगा प्रल्हाद देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादासी पिता करीतो जोजणी. प्रल्हादासी पिता करीतो जोजणी. प्रल्हादासी पिता करीतो जोजणी. प्रल्हादासी पिता करीतो जोजणी. हो, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मने नारायण. परितो स्मरे नारायण किंवा परितो विसरे न विसरे नारायण. म्हणजे बघा, प्रल्हादाचे वडील प्रल्हादाला देवाचं नाव घेऊ देत नव्हते. अर्थात त्या राजाचा आदेश होता, कोणीच देवाचं नाव घ्यायचं नाही, पण यांचाच मुलगा देवाचं नाव घेतोय. तर बघा, एवढी जाचणी करायचा, एवढं दुःख दिलं त्या प्रल्हादाला, एवढं दुःख दिलं. हत्तीच्या पायाखाली तुडवलं, त्याला सर्पदंश करविला, मोठ्या कड्यावरून त्याला लोटून दिलं, त्याला अग्नीमध्ये फेकलं. म्हणजे आतोनात असं एक कष्टप्राय दुःख बापाने दिले मुलाला. का? देवाचं नाव घेतो म्हणून. काही कारण आहे का? काहीच कारण नाही, फक्त विनाकारण आहे. कारण नाही, याला विनाकारण म्हणतात. आणि विनाकारण प्रल्हादाला एवढं छळ, एवढं त्रास दिला, तरी तो प्रल्हाद भागवतामध्ये, जे भागवत आहेत ना, वैष्णव आहेत ना, त्यांच्यामध्ये अग्रगण्य नाव प्रल्हादाचं आहे. पहा, प्रल्हाद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदा, अर्जुन, विशिष्ट, विभीषणादीन पुण्यनिमां परम भागवतां स्मरामि विठ्ठल. त्या प्रल्हादाच्या संगतीचा परिणाम असा झाला, त्याच्या वयाची, त्याच्या बरोबरची, त्या शाळेतली जी मुलं होती ना, ती मुलं देवाचं नाव घ्यायला लागली. हो, ती मुलं देवाचं नाव घ्यायची. त्यांचे जे शिक्षक होते षंडामर्क, त्यांनीच प्रल्हादाच्या पित्याला सांगितलं, आम्ही शिकवतो वेगळं आणि प्रल्हाद या मुलांना सांगतो वेगळं. आणि या मुलांना आमच्या शिकवण्यापेक्षा प्रल्हादाच्या संगतीचा एवढा जबर असर त्यांच्यावर पडलेला आहे ना, ते देवाचं नाव घेतात. म्हणजे सांगायचा आशय आहे की संगतीमध्ये हा प्रभाव आहे. तुम्ही ज्याच्या संगतीत राहतात ना, त्याचा निश्चित असर आपल्यावर पडतो. म्हणजे प्रल्हाद आणि प्रल्हादाचा बाप ही विसंगती आहे.
विसंगती आहे यांच्या जीवनामध्ये. तद्वत कैकेयी आणि भरत यांच्या जीवनामध्ये विसंगती आहे. आपल्याला माहिती आहे कैकेयी कशी आहे आणि भरत कसा आहे. विसंगती आहे. मग तुम्ही म्हणाल असली विसंगती आहे, पण आजही आपण गावोगाव जर पाहिलं ना तर कुटुंबामध्ये विसंगती असते. विसंगती असते म्हणजे काय? त्या पतीला परमार्थ करणं आवडतं, पत्नीला आवडत नाही. काही ठिकाणी पत्नीला परमार्थ करणं आवडतं, पतीला आवडत नाही. जाय तूच जाय, तुलाच काम नाही, जाय तिकडे, तुला जायचं कुठं, मला नाही जमत ते उपवास तापास करणं हे ते करणं. म्हणजे काय आहे? ही विसंगती आहे. एक कुसंगती असते, ही विसंगती आहे. आणि म्हणून माणसाने काय करावं? कुसंगती टाळावी. कुसंगती टाळावी, त्याच्यात पडायचं नाही. मग तुम्ही म्हणाल असली विसंगती जर आमच्या भोवती आली तर या विसंगतीला, कुसंगती टाळावी आणि हिला सुद्धा टाळाटाळच करावी, याचाही विचार करायचा नसतो. विठ्ठल एकंदरीत सांगायचं आशय, कुसंगती सोडावी, विसंगती टाळावी आणि सत्संगती धरावी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी संत आपल्याला उपदेश करतात, आज्ञा देतात आणि सांगतात की संतांची संगत करा, संत नकी संगत करले. संतांच्या संगतीमध्ये एवढं आपलं भवितव्य असतं दडलेलं. म्हणून त्यांच्या संगतीचीच चहा ठेवावी, त्यांच्याकडेच आपण गेलं पाहिजे. आणि पहा, म्हणून नारद महर्षींनी भक्तिसूत्रात असंच म्हटलेलं आहे की दुसंग सर्वथैव त्याज्य. जो दुसंग आहे ना तो सोडून द्या आणि सत्संगात या. आणि पहा, सत्संगाचं प्रबळ हे फल आहे. सत्संगेन परंपारम दुस्तरांतर ते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. विठ्ठल सत्संगेन परंपारम दुस्तरांतर ते चिरात. संतांच्या संगतीमुळं काय होतं? दुस्तर असणारा भवसागर तरुण जाता येतो. सत्संगेन परंपारम दुस्तरांतर ते चिरात. म्हणून तस्मादती प्रयत्नेन सत्संग सततम कुरु. प्रयत्न करून पण सत्संग करा. पहा, एवढं आवर्जून सांगितलं की प्रयत्नाच्या अशी काही पराकाष्ठा करा की संतांच्या संगतीत राहा. पहा, तुम्हाला आम्हाला असं सांगितलं जातं संतांच्या संगतीत. संतांच्या संगतीचं सुखच काही वेगळं असतं. एवढा मोठा भगवान, त्या भगवंताला देखील संतांच्या संगतीत यावं वाटतं. म्हणून या सुखा कारणे देव वेडावला वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला वेडावला.
सुख एवढं अवर्णनीय आहे की देव सुद्धा वैकुंठ सोडून यांच्या संगतीमध्ये येऊन राहतो. देव येतो, देवाला यांच्या संगतीत राहण्याची इच्छा असते. देवाला एवढं वेळ लागलेलं असतं की मी कधी जाईल, कधी ते मला भेटतील. देवाला व्यसन लागलेलं असतं. तयांचे आम्हा व्यसन, हे व्यसन आहे देवाला संतांच्या संगतीमध्ये राहायचं. कारण संतांच्या संगतीत मिळणारं सुख आलं. साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख, काय वर्णन करता येतं त्या सुखाचं. संतांची संगतच एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे, अवर्णनीय स्वरूपाची आहे. एवढी संतांची संगत श्रेष्ठ आहे की ज्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला, ज्याने या सृष्टीचं सृजन केलं, पालन पोषण करतो आहे, त्या भगवंताला देखील वाटतं की यांच्या संगतीतच राहावं, संतांच्या संगतीत राहावं. म्हणून तो देव काय करतो, तो देव हेच करतो, त्याचं वैकुंठ हे सगळं सोडून देतो ना. पा लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, माते कृष्ण स्नेहाचे पीक यातेची हाती. पा म्हणजे लक्ष्मी एवढी जवळ आहे, भाऊ जवळ आहे, पण खरं सुख जे आहे त्या भक्तांच्याकडे त्याला मिळतं. भक्तच त्याच्या एवढे जवळचे असतात. म्हणून हा भगवान, त्या भगवंताने वैकुंठ सोडलं, सगळं सोडलं या देवाच्या साठी, या संतांच्या साठी. हे नावडे वैकुंठ नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. पा एवढी देवाला त्या वैष्णव सदनाची, या संतांच्या संगतीची गरज आहे. त्याला वैकुंठ आवडत नाही, शेष शयन आवडत नाही, लक्ष्मी आवडत नाही, कोणीच आवडत नाही, एक संतच आवडतात. म्हणून ज्याला हे सगळे संतच आवडतात ना, असा असणारा हा जो भगवान आहे ना, तो भगवान या सुखाकारणे काय होतो, या ठिकाणी येतो. संतांच्याकडे मिळणाऱ्या सुखाची अनुभूती त्याला असते. आणि म्हणून संतांची एवढी जवळीक साधणारा हा भगवान आहे विठ्ठल. म्हणजे काय, या संतांचं सुख देवाला होतं. संतांचे सुख मनोनी सेवा करीताची, मनोनी सेवा करीता, मनावनी सेवा करीता, संतांचे सुख झाले देवा, झाले देवता.
देवाला एवढा मोठा देव हो, तुम्ही आम्ही सुखासाठी देवाकडे जातो आणि हा देव त्यांच्याकडे येतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. देव त्यांची सेवा करतो. कुणाची? या संतांची सेवा करतो देव. देव सेवा करतो. तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटेल, पण देवानं संतांची सेवा केलेली आहे. म्हणून देवाच्या हातात कमळ असतं. केव्हा माझा भक्त संत मला भेटेल त्याची मी पूजा करील आणि हे कमळ त्याला मी समर्पित करील. देवाच्या हातात कमळ असते, तेवढ्यासाठी असतं. म्हणजे देवाच्या आवडीचा विषय एक संत आहे. संतांच्यासाठी भगवंत सर्वस्व सोडतो आणि संतांच्याकडे येतो. ते संत किती महान आहेत, किती भाग्यवान ते संत आहेत. आणि असे जे संत आहेत त्या संतांच्या बद्दल तुकोबाराय म्हणतात की देवा देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तात देवाने वास्तव्य केलं आहे ना, त्याची संगत मला घडली पाहिजे. असे संत पुष्कळ आहेत, खूप आहेत संत. संतांचं पीकच आलेलं आहे आता. जरी आपल्याकडे यदा कदाचित दुष्काळ पडत असला किंवा खूप पाऊस पडून ओला दुष्काळ पडत असला, पण संतांचा सदोदित सुकाळच असतो, सुकाळच आहे. पण तुकोबारायांच्या भाषेतल्या संतांचा सुकाळ नाही, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे तो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ते कुणालाही संत म्हणत नाही. त्यांची संतांची व्याख्याच वेगळी आहे. कुणाला संत म्हणत नाही ते. मग संत कुणाला म्हटलं जातं आणि संत असतं तरी कोण, याचा थोडक्यात जर विचार करायचा झाला तर श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आहे की जसं गीतेमध्ये सुद्धा आहे, अनपेक्षम शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असा भक्त मला आवडतो. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूये येतेंग्री रेणुभी. नारद पुढे चालायचे ना, देव त्यांच्या खडावर घेऊन चालायचे मागे. का? आवड आहे, प्रेम आहे, त्यांच्या चित्तात देव बसलेला आहे. पण नारदाच्या पाठीमागे देव जातात. यदा कदाचित देवाला असं वाटायचं की नारदाच्या पायाचे धुलीकण उडेल, माझ्यावर पडेल तर बरं होईल. किती विशेषता या लोकांची. आपल्याला माहिती आहे, एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्यानंतर द्वारपाळांनी जरा अडवलं त्यांना. ते द्वारपाळ होते सनक, सनातन, सनत कुमार, हे चौघ भाऊ. त्यांनी अडवलं. अडवल्यानंतर नारदाला वाटलं आजवर मला कोणीच अडवलं नाही, मी कधी वैकुंठात आलो असेल, कुठेही गेलो असेल, मला अडवलंच नाही, तुम्ही का अडवलं? म्हणे अडवायचं कारण दुसरं काहीच नाहीये, देव पूजा करतायत म्हणे मध्ये, देव पूजा करताय म्हणे मध्ये, आणि म्हणून तुम्हाला अडवलं गेलं. देव पूजा करतो. त्या देवासाठी सगळ्यांनी सर्वस्वाचा त्याग केला ना, आणि तो देव कुणाची पूजा करतो अजून? हा हा एवढा मोठा देव, हा देव पूजा तरी कुणाची करतो? अहो म्हणतो पूजा करतो. यांचा जो वार्तालाप ऐकल्यानंतर पूजेत बसलेला देव बाहेर आला, नारदांचा हात धरला आणि नारदा तुम्ही आता आलात? म्हणे हो, मी आतमध्ये येत होतो, यांनी येऊ दिलं नाही. ते म्हणे देव पूजा करतो. हो ना नारदा, मी देव पूजाच करीत होतो. देवा तुम्ही पूजा करता? म्हणे हो. कुठे तुमचा देवारा, मला दाखवता का? घेऊन गेले, देवारा दाखवला. आता देवारा दाखवल्यानंतर हे सगळं संतच होते त्याच्यामध्ये, त्या देवाऱ्यामध्ये. देवाच्या देवाऱ्यात संतच होते हो. आणि या संतांची पूजा देव करतोय. म्हणजे सांगायचं असे काय की देवादिकांना सुद्धा आवडता असणारा विषय हाच आहे संत. तुकोबारायांना आपल्याला हे ध्वनित करायचं आहे की तुम्ही सुद्धा असंच काहीतरी करा. मला माझ्यासाठी मागायचं नाही, माझ्यासाठी नाही, या सगळ्या जनमानसासाठी तुकोबारायांनी मागितलं की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव राहतो ना, त्याची संगत मला घडावी. म्हणजे याचा अर्थ असा की ज्याच्या चित्तात देव आहे तो संत आहे ना, अशा संतांची संगत मला द्या. हे संतांची संगती आहे, संतांच्या संगत पर हा अभंग आहे. याची मागणी तुकोबारायांनी केलेली आहे की देव वसे चित्ती. तुमच्या आमच्या चित्तात देव असतो का संसार बसतो का अजून काय काय वसतं हे आपल्याला माहिती नाही. ज्याचं त्याला कळतं आमच्या चित्तात नेमकं काय आहे. पण चित्तात देव वासणं वेगळं आणि चित्तात दुसरंच काही भरणं वेगळं असतं. कारण चित्त एक असं अंतःकरण चतुष्टयातला एक भाग.
चित्तच एवढं महत्वाचं आहे परमार्थामध्ये. चित्त जर नसेल तर काय उगीच ते प्रेत आहे. जवळ नाही चित्त काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत. हा जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. हे जवळी नाही प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत. जवळी नाही चित्त काय जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. परमार्थामध्ये चित्ताची आवश्यकता असते, संसारामध्ये वित्ताची आवश्यकता असते, शरीर चांगलं राहण्यासाठी पित्ताची आवश्यकता असते आणि परमार्थ करताना चित्ताची आवश्यकता असते. देव वसे चित्ती, चित्तात देव पाहिजे ना. तुम्ही म्हणाल एवढा मोठा देव, एवढा महान असणारा विभू व्यापक परमात्मा या अंतःकरणात स्थित असणाऱ्या या छोट्याशा चित्तात कसा काय मावत असेल होतो. देववशे चित्ती कसं काय चित्तात राहील. हो, देव चित्तात राहतो. कारण तुकोबाराय म्हणतात की तुकोबाराय हे आकाशा एवढे व्यापक आहे. तुका आकाशा एवढं व्यापक चित्त आहे त्यांचं. हे माऊली असं म्हणतात की हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाले. एवढी व्यापकता आहे हो त्यांच्याकडे. एवढा व्यापकपणा त्यांच्याकडे असल्यामुळं काय झालं की त्यांनी त्या भगवंताला हृदय बंदीखाना केला, चित्तात ठेवलं हो त्याला. जनाबाई म्हणतेच नाही रे, काय म्हणते जनाबाई. हृदय बंदिकाना केला, हृदय बंदिकाना केला. धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. त्या जनाबाईने त्याला हृदयामध्ये स्थानबद्ध केलं हो. हृदयात स्थानबद्ध केलं ना. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. आत कोंडलं होत्या देवाला. म्हणजे एवढ्याशा चित्तामध्ये एवढा विभू व्यापक परमात्मा राहतो ना. जसं हा पखवाज मोठा का पखवाजाची खोळ मोठी. खोळ मोठी, खोळ मोठी असल्यावरच पखवाज त्याच्यात राहील ना. तसं हे जे चित्त आहे ना, हे चित्त त्यांचं एवढं व्यापक झालेलं असतं, संतांचं एवढं व्यापक झालेलं असतं. त्या व्यापक चित्तामध्ये हा परमात्मा, हा भगवंत देव वसे चित्तात तो राहतो. हा परमार्थात चित्तच एक कारणीभूत असतं. चित्तात देव असावा. जसं पहा, उदाहरणार्थ मी सांगत असतो. एकदा काय झालं, भगवान द्वारकाधीश असताना गोकुळातल्या गोपाळांना आणि गवळणींना त्यांनी बोलवलेलं असतं द्वारकेला. आणि आज त्या ठिकाणी द्वारकेच्या त्या भागामध्ये, पलीकडच्या भागामध्ये जे एक मंदिर आहे महादेवाचं मोठं, गोपी तालाब आहे, अन्य जी काही ठिकाणं आहे ना, त्या ठिकाणी हे सगळे गोकुळचे लोक येऊन राहिले, हे गोपाळ राहिले. आता बघा, हा भगवान कृष्ण 95-96 वर्षाचे असताना यांना तिथं बोलवलं. आता हे बालपणीचे मित्र त्या गवळणी या सुद्धा तशाच झाल्या असतील ना. 95 वर्ष, 90 वर्ष, म्हणजे एवढं वय त्यांचं झालेलं आहे. आणि अशा वेळेला ती राधा तर त्यांच्यात मोठीच होती. राधाही तशीच आहे, वयस्कर. सर्व गोकुळवासी जन तिथं गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर या भगवंताच्या अष्टनायिका असतात. रुक्मिणीला असं वाटलं या
देवाला रुक्मिणीला असं वाटलं या देवाच्या या गवळणी कोण आहे, या गवळणींना बोलवा. देवाने सांगितलं की त्या गोकुळातल्या गवळणींना इथं बोलवा, त्यांना चहा पाणी करा. तर पहा सगळ्यांना बोलवलं, राधेलाही बोलवलं. राधाही आली, कारण भगवंत असे होते की झोपेत सुद्धा राधा राधा म्हणायचे, झोपेत राधा राधा म्हणायचे. त्या स्त्रियांना असं वाटायचं, त्या अष्टनायिकांना असं वाटायचं या राधेत एवढं काय आहे, आम्ही याच्या जवळ असताना तो राधे राधे म्हणतो, आम्ही कुठल्या क्षेत्रात कमी पडलोय. तर असं त्यांना साहजिक वाटणार. पण त्या राधेला ज्या वेळेला भगवंतांनी सांगितलं की चहा पान करा, दूध वगैरे द्या, तर त्या राधेला दूध दिलं. यांनी असं दूध दिलं, असं दूध दिलं, किती डिग्री होती त्याची सांगता येणार नाही. एवढं दूध, असं गरम दूध दिलं प्यायला. आणि दूध प्यायला दिलं. ते दूध प्यायला दिल्यानंतर त्या राधेच्या शरीरामध्ये ते दूध गेलं, पण त्या शरीरात त्या गरम दुधाचा काहीच परिणाम झाला नाही. जसं मीरेच्या हृदयात विष गेल्यानंतर पिबत मीरा हसी रे. तिच्या अंतकरणात काही झालं नाही, तिचं चित्त काही खळवळलं नाही. तसं राधेच्या अंतकरणात, पोटात ज्या वेळेला हे दूध गेलेलं असतं, एवढं उकळलेलं दूध, कितीतरी वेळचं गरम दूध असं दिलं, ते राधेने प्यालं. आता प्याल्यानंतर काय झालं, राधेला तर काही झालंच नाही. पण ज्या वेळेला रात्रीचा वेळ असतो आणि भगवान पहुडलेले असतात, झोपलेले असतात, या त्याच्या स्त्रिया सत्यभामा रुक्मिणी या पाय दाबतात देवाचे. पाय दाबत असताना भगवंताच्या पायाला, तळव्याला मोठे मोठे फोड आलेले होते, मोठे मोठे फोड आले. रुक्मिणी म्हणता कुठं पराक्रम करायला गेला होता तुम्ही? म्हणे काय झालं, तुमच्या पायाला एवढं आली मोठाली फोड कशी काय आली? फोड आले ना तुमच्या पायाला. म्हणजे खरं सांगू का, माझ्या पायाला फोड येण्याचं कारण फक्त एवढंच की तुम्ही त्या राधेला खूप गरम दूध दिलं. अगं मी त्या राधेच्या हृदयात राहतो ना, चटका कुणाला बसेल? मी राहतो ना, देव बसे चित्ती. त्या राधेच्या चित्तात मी सदैव आहे ना, मग सदैव असल्यामुळे त्या गरम दुधाचा असर माझ्यावर झाला. पा मीरेच्या हृदयात भगवान कृष्ण असल्यामुळे त्या विषाचा असर कृष्णावर झाला, ती मूर्ती काळी पडली. म्हणजे सांगायचं असे काय की देव वसे चित्ती, देवाला चित्तात धारण करणं किती महत्वाचं आहे ते केलं पाहिजे. आणि असली संगती पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची संगत आम्हाला घडली पाहिजे. असं तुकोबा या प्रथम चरणातून सांगत असताना म्हणतात की तुकोबा हेच का पाहिजे तुम्हाला? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबराय म्हणतात हो देवा, मला हेच आवडतं, ते दुसऱ्याच्या
म्हणतात देवा मला हेच आवडतं, हेच पाहिजे मला, संतांची संगत, ज्यांच्या चित्तात देव आहे अशा संतांची संगत पाहिजे, हे आवडतं मला, दुसरं नाही आवडत. आईसे आवडते म्हणा. बघा, आवड वेगळी असते आणि गरज वेगळी असते. गरज आणि आवड याच्यामध्ये फरक आहे. पहा, तुम्ही आम्ही सगळे गरजेचं परमार्थ करतो. आपल्याला गरज पडते ना, आपल्याला वाटत असतं आमचं असं असं होऊ राहिलं, चला मंदिरात जाऊ, देवाचं दर्शन घेऊ. अंतःकरणातली आवड नाही, हा गरजेपुरता परमार्थ आहे आपला, आवडीचा परमार्थ नाही. पहा, आवडीने भावे हे वेगळं आहे आणि गरजेने भावे हे वेगळं आहे. विठ्ठल कारण गरज म्हटल्यानंतर आपण म्हणतो ना, गरज सरो आणि वैद्य मरो. त्याला आवड म्हणत नाही. गरजेपुरता परमार्थ करायचा नाही, तर आवडीने परमार्थ करायचा. आवडीने, आवड महत्वाची आहे, आवड काही वेगळी आहे. आणि असली जी आवड आहे ना, ती आवड आमच्या जीवनामध्ये असावी. आवड, आवड शब्द असा दर्शवितो, सांगतो की त्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही. हो, काहीच आवडत नाही त्याला. तो एक परमात्माच आवडतो, दुसरं काही आवडत नाही. संतच आवडतात, दुसरं काही ठेवलं पुढं तर आवडत नाही. जसं पहा, लहान मुलगा असतो, लहान मुलाला तुम्ही किती खेळण्या द्या, काही द्या, आई जर समोर आली ना, सगळ्या खेळण्या फेकून देतो, त्याची गरज संपली. आता त्याच्या आवडीचा विषय फक्त एक आईच असते. आईशिवाय दुसरं नाही. किती दुसऱ्या रंभेसारख्या स्त्रिया सुंदर पुढं आणून उभ्या करा, पण त्याची आई जर तशी जरी नसली, कशी तरी असली, पण मुलगा कोणाकडे जाईल? आईकडे जाईल. म्हणजे त्याची जी आवड आहे, प्रेम आहे, त्या आईच्या ठिकाणी आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये गरजेचा परमार्थ नसावा, तर आवडीचा परमार्थ असावा. आणि आवडीचा परमार्थ आपल्याला स्वस्त बसू देणार नाही ना. ती आवड पूर्ण करण्यासाठी आपण परमार्थात रतच राहू ना. विठ्ठल बघा, तुकोबारायांना पंढरपुरामध्ये काय आवडत होतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा. आवड माऊलींची आवडतीच. तुकोबाराय माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेल गोडी, पंढरपुरा नेल गोडी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना रंगले, पंढरपुरा नेल गोडी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. ही आवड आहे. पुन्हा याती कुळ माझे गेले हार कोणी, श्रीरंगातोनी श्रीरंगावतोनी याती कुळ माझे गेले हार, 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 रंगावातोनी आमोने, श्रीरंगा वाचून आणून म्हणजे श्रीरंगाशिवाय दुसरं काहीच जाणत नाही, मला आवडत नाही, त्यांची गरजच नाही. फक्त श्रीरंगच माझ्या आवडीचा विषय झाला. तुझी आलावाही नगा देवराया, तुझी आलावाही नगा देवराया, तुझी बाई नगा देवराया, तुझी बाई नगा, हे
मनात देवाविषयीची संतांविषयीची आवड निर्माण व्हावी. आणि पहा, अशी आवड ज्यांच्या ठिकाणी निर्माण झाली, असे जे आहेत ना ते माझ्या चित्तात राहावे, त्यांच्याबद्दल मला अशी आवड निर्माण व्हावी. म्हणून तुकोबराय म्हणतात की आईचे आवडते मना. मनाला आवडलं पाहिजे ते. नुसतं लोक म्हणतात फार परमार्थाचं ध्यानी माणूस येतो, उठला सुटला का तिकडं, पण मन आहे का तिकडं त्याला विचारा, त्याची आवड आहे का तिकडं? नाही. आवडीचं दुसरंच असतं बघा. एक आवड असते आणि एक अनुषंगिक आवड असते. काय? अनुषंगिक आवड आणि आवड. आता मी तुम्हाला असं विचारतो, तुम्हाला बायकोचा भाऊ आवडतो का? बायकोचा भाऊ आवडतो का? काय म्हणतात त्याला? तो तुम्हाला आवडतो का? तुम्ही म्हणतच नाही आवडतो म्हणून. तुम्ही खरं बोलतच नाही. आता अहो आवडतो ना, आवडतो. बायकोचा भाऊ आवडतो, पण का आवडतो? बायकोमुळे आवडतो. म्हणजे बायको ही आवड आहे आणि शालक अनुषंगिक आवड आहे. हा फरक आहे, आवड आणि अनुषंगिक आवड. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये या अनुषंगिकपणाला सोडून द्या, एकच आवड असली पाहिजे. जसं तुकोबारायांनी म्हटलं की आवडे पंढरी. त्यांना आवडीचा विषय काय? पंढरी. आता पंढरीमध्ये आवडण्यासारखं काय आहे हो? एका देवाला सोडलं तर काय आवडतं? काही नाही ना, आपल्यासारखंच मग बाकीचं सगळं. पण हे बाकीचं सगळं त्यांना जे आवडतं ना, भीमा पांडुरंग सगळं जे आवडतं ना, त्यांच्या आवडीचा विषय एक भगवान आहे. भगवान. तुकोबारायांना एक भगवंतच आवडीचा आहे आणि एक भगवान आवडीचा असल्यामुळं त्याच्या आवडीने इतर आवड जी आहे ना पंढरपुरामध्ये, कुणामुळं आहे? मेन काय आहे? एक पांडुरंग आहे. त्याच्या आवडीने आवड इतरी. जसं पहा, भगवान कृष्ण आणि गोपिकांचा संबंध जर आम्ही बघितला ना, त्या गवळणींचा आवडीचा विषय एक भगवान कृष्ण आहे. पण त्या भगवान कृष्णाच्या सभोवती असणारे त्याच्या आवडीने आवडी इतरी. त्यांना घरात सासू सासरे जे कोणी असतील ना, कुणामुळे आवडतात? एका पतीमुळे आवडतात. घरात कुटुंबाचा जर विचार केला तर त्या एका पतीच्या मुळे घरातलं सगळे कुटुंबीय तिला आवडतात. पण मेन आवडीचा विषय कोण आहे? पती आहे. तसं संत जीवनामध्ये एक भगवंत आहे आणि भगवंताच्या अनुषंगिक रूपानं बाकीची आवड आहे. मेन आवडीचा विषय एकच आहे. तुकोबारायांना हेच ध्वनित करायचं आहे, आईसे आवडते मना. असं आवडतं बरं का. या अनुषंगिक आवडीला सोडून मेन एकच आमच्या ठिकाणी आवड आहे, आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा ही इच्छा आहे, आकांक्षा आहे. वासना शब्द जरी योग्य वाटत नसला, वासना योग्य नसतेच. पुतनेचं दुसरं नाव वासना आहे. मग पुतना का चांगली होती का? तशी वासनाही चांगली नाही. पण वशिष्ठ मुनींनी प्रभू रामांना उपदेश करताना वशिष्ठ मुनी म्हणतात रामाला, रामा हे बघ, शुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरिता. शुभ आणि अशुभ मार्गाने वाहणारी या वासना रूपी नदी आहे ना, तर आपण शुभ वासनेचा अंगीकार करावा, अशुभ नाही. शुभाभ्याम मार्गाभ्याम.
अशुभ आणि अशुभ मार्गांच्या मधून नदी वाहत असते, प्रवाहित असते. तद्वत आपण असली जी सद्वासना आहे तिचा अंगीकार करावा. म्हणजे सांगायचा आशय काय की ती सद्वासना भगवंताच्या विषयी, संतांच्या विषयी आवड निर्माण करते. आणि ज्यांच्याबद्दल अशी आवड निर्माण करते ना, ती आवड आजच्या दिवसापुरती नाही, उद्याच्या दिवसापुरती नाही, तर त्या आवडीचा उपभोग आम्हाला सतत घेता यावा हे तिसऱ्या चरणातून तुकोबारायांना संतांची संगत देवानं दिली, पण तुकोबाराय म्हणतात ती काही काळापुरती नकोय. तर ती संगत आम्हाला अशी असली पाहिजे. हरिजना सवे भेटी नभो अंग संगत. म्हणजे बघा, तुकोबारायांनी या ठिकाणी योग आणि क्षेम जी संतांची भेट दिली ना, तिची त्रुटी कधी व्हायला नको. ती सतत आमच्या जवळच असली पाहिजे, त्यातच आम्ही वावरलो पाहिजे, राहिलो पाहिजे. कारण अंग संग त्रुटी याचा अर्थ असा आहे की त्या संतांची सेवाही आम्हाला करता येईल, त्यांच्या संगतीमध्ये आम्हाला राहता येईल, सेवा करता येईल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये हरिजना सवे भेटी नव्हे अंगसंग तुटी. अंगसंग तुटी व्हायला नको, तुटीचा परमार्थ नको, उतरत्या भांडणीचा परमार्थ नको. ज्याच्यात योगक्षेम आहे ना, तो योगक्षेम टिकून राहण्यासाठी त्या हरिजनांची भेट व्हावी आणि नव अंगसंग तुटी हे आमच्या जीवनात असावं. असं तुकोबारायांनी या चरणातून थोडक्यात असा या अभंगाचा सरळ जसा सांगता आला तसा भावार्थ सांगण्याचा प्रयास केला. आता सर्वांनी एक वेळ भजन जय
या संत संगतीची मागणी करणारा हा अभंग, या अभंगावर जे काही सांगण्याचा प्रयास केला तो आपण यथोचित प्रकारे श्रवण केला. कारण आपण पारमार्थिक माणसं आहोत, आध्यात्मिक क्षेत्रातली आहोत. श्रवण करताना कशी आपली स्थिती असली पाहिजे, कसं वातावरण असलं पाहिजे, ते राखण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केला. कारण श्रवणाच्या मिशी बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखिनांदे. कीर्तन, प्रवचन, कथा श्रवण करताना मन, कान हे सगळं एक झालं पाहिजे ना. एक नाही झालं तर, अनेकत्व जर झालं तर त्या कथेचाही उपयोग नाही, कीर्तनाचा उपयोग नाही, कसलाच असर आमच्या जीवनावर पडत नाही ना हो. बघा, आजकाल परमार्थ क्षेत्रात स्त्रियांची संख्या जास्त आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यामधली वास्तविकता अशी आहे, एका कुटुंबामध्ये पती पत्नी, सासू सासरे होते. आता ती जी म्हातारी होती त्या घरातली सतत पोथी ऐकायला जायची, सतत सतत कायमचंच. पण एवढे दिवस पोथी ऐकून काहीच कळालं नाही. तिला कळलंच कसं काय? तिथं ऐकताना ते कान जे आहे ना, काना मनाची दिटी असं झालंच नाही ना कधी. काय असर पडणार आहे? असर पडण्यासारखं अंतःकरण वृत्ती तशी असली पाहिजे ना. पण आमच्या अंतःकरणाची वृत्ती तशी नसते, म्हणून असर पडत नसतो. वास्तविक किती मोठा दगड असतो, किती कठीण असतो, पण त्या कठीण असणाऱ्या दगडावर सुद्धा असर पडतो ना. पहा, जुन्या काळामध्ये विहिरी असायचे, थारोळे असायचे, मोठाले चिरे असायचे ठेवलेले, आणि त्यातून पाणी काढताना वास्तविक दोर तर हा नरम असतो दगडाच्या मानाने, एरवी नरमच आहे. पण त्या दोरानं बादली ओढत 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 त्या दगडाला उरण पडत, दगडाला उरण पडायचे. म्हणजे मुलायम त्या दोरापासून कठीण अशा दगडाला ते उरण पडायचे, वळ पडायचे. मग मला हे म्हणायचं आहे की त्या दगडापेक्षा आपलं अंतःकरण कठीण आहे का? दगडावर वळ पडले त्या दोराची. आजवर आम्ही कथा कीर्तन आदी ऐकतो तरी आमच्यावर असर का पडत नाही? असर न पडण्याचं कारण आमचं चित्तच ठिकाणावर नसतं, म्हणून दुसरं काहीच कारण नाही त्याला. चित्त तिथं असलं ना, पहा, चित्ते मियाची भरेल जे धवा, माझा प्रसाद जाणते दवा संपूर्ण झाला. तो प्रसाद, ते फल मिळविण्यासाठी चित्त तिथं असलं पाहिजे ना. पण आमचं चित्त तिथं नसतं. आपल्याला माहिती आहे की हनुमंतरायांनी त्या नवरत्नाचे हार फोडले. का फोडले? त्याच्यात राम नाही म्हणून. राम नाही म्हणून फोडले. त्याला विचारलं, त्याच्यात राम नाही, मग तुझ्यात राम आहे का? छाती विदीर्ण केली तर राम आहे. चित्ते मियाची भरेल जे धवा, चित्तात राम आहे. बघा, हृदय विदीर्ण करून देवाला साठवणाऱ्याची क्षमता हनुमंतरायामध्ये आहे आणि सावता महाराजांच्या मध्ये आहे. या दोघांनी अंतःकरणामध्ये हृदयस्थित परमात्म्याचं दर्शन घडवलं. तर मला हे सांगायचं होतं की ती म्हातारी, ती सुनबाई सांगायची, तुम्ही पोथीला चालल्या का? हा, पोथीला चालल्या. मग या दोघं ती नाती मला स्वयंपाक करू द्यायचे नाही, काम करू द्यायचे नाही, यांनाही घेऊन जा बरोबर. आता सासूला नाही म्हणता येत नाही आजकालच्या सुने पुढं. पहिली गोष्ट वेगळी होती. आता त्यामुळं काय झालं, ती आत्या निघते, आत्याबरोबर 2-3 नाती असतात. कुठं चालली? कीर्तन ऐकायला, पोथी ऐकायला. पुन्हा जाता जाता सुनबाई म्हणते, आत्या तिथे एवढं काही काम नसतं ना, बसलेलेच राहत होते मी. बसले बसले वाती तर करा ना, तिथं आपल्याला लागते ना पूजेला, वाती करा. मग थोडा कापूसही घेऊन जायचा. बघा, मग त्या आजीनं नाती सांभाळायच्या का वाती करायच्या का पोथी ऐकायची? एका वेळेला कसं काय घडलो? एवढं नाही घडत नाही. हो, म्हणजे काय होतं, एकता, ज्याला एकता म्हणतो ना आपण, एकताच निर्माण नाही ना, अनेकता निर्माण झाली. म्हणून आमच्या जीवनामध्ये कथा कीर्तनादी ऐकून परिवर्तन होत नाही. म्हणून परिवर्तनक्षम अंतःकरण बनवा आपलं, ते बनविण्याचा प्रयास करा आणि तसली बुद्धी भगवंताने आपल्याला द्यावी, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण बघा,
जीवनामध्ये परिवर्तनाशिवाय विकासच नाही. परिवर्तन झालं पाहिजे. आजवर आम्ही 84 लक्ष योनीत फिरत फिरत आलो. आता मनुष्य देह आम्हाला मिळाला. हा देह एवढा चांगला आहे की आम्हाला जे व्हायचं ते होता येतं. जे व्हायचं ते सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. म्हणजे एवढा देवाने अधिकार दिलेला आपल्याला. जे व्हायचं ते होता येतं ना. मग चित्त निर्मळ करा ना आपलं. चित्त निर्मळ झालं ना. येऊनी गोपाळ राय तेथे. चित्त निर्मळ झाली या. चित्त निर्मळ झाली या. भगवान तिथे येतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्या जीवनामध्ये? आपलं चित्त निर्मळ करायचं. परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण अंतर्मुख बनायचं, बहिर्मुख नाही. आजवर बहिर्मुख असल्यामुळं फिरत राहावं लागलं, भटकत राहावं लागलं. पण ज्या वेळेला आम्ही अंतर्मुख होतो, अंतर्मुख होत असताना आमची दशा अशी होती, अर्जुनासारखी होती. बघा, अर्जुनाचं अंतःकरण सरळ होतं. रुजू अंतःकरणाचा तो अर्जुन होता. ज्याचं अंतःकरण असं रुजू आहे, सरळ आहे, त्यात भगवंत वास्तव्य करतात. म्हणजे आपलं चित्त असं लोण्यासारखं बनवायचं. लोण्यासारखं चित्त जर झालं तर भगवंत तिथं राहतात. म्हणून चित्त करा रे निर्मळ. चित्त निर्मळ करा. माझ्या कीर्तनाचा हा आपल्याला संदेश आहे की आपण अंतर्मुख व्हा, आपलं चित्त मन शुद्ध करा आणि परमार्थाची जी वाटचाल आहे ना, ती वाटचाल कधी सोडायची नाही. म्हणजे आमची वाटचाल कधीच अधोगतीला न जाता ऊर्ध्व दिशेला गेली पाहिजे. कारण भक्ती तीच असते ना. भक्ती ते गायशी पर्जन्याची सुटिका जैशी धरा वाचुनी अनारशी गतीची नेणे. ही भक्ती आहे. ही ऊर्ध्व दिशेला घेऊन जाणारी भक्ती आहे. भक्ती वर्धिष्णू आहे, वाढणारी आहे, घटणारी नाही. म्हणून असल्या भक्तीचा आश्रय आपण घ्यावा असं मी देवाकडे अशी मागणी करतो. आणि या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा थांबवतो. चाल म्हणायची असली तर म्हणू शकता. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने,
दूर